राम सारंग सरांच्या बरोबर कुस्ती झाली तुमची? विचार 2 डाव झाली, एक 2 डाव झाली, 2 वेळा झाली. 2 वेळा झाली. पुन्हा मला तिनं मार्काच काढलं, पण त्याला असं 2 डाव टाकून दिलं, पॉईंट मध्ये घेतलं. तिचं पॉईंट ज्या झालं भेटावं पुन्हा शेवटी भेटावा मागं टाकलं होय. बरोबर ते पॉईंट मध्ये काढलं. पण त्याला युवराज पाटील म्हणणार का नाही, हे चावलं आहे बघा, चावला सोडीन नाही, भोर सोडणार आहे का मला चाचणीला, कोणाला सोडणार नाही, कोणी सोडणार नाही पुण्याला. युवराज पाटील काय म्हणायचं, असं की काळले कडक आहे कडक आहे असं म्हणायचं. हो म्हणणार. आणि ते बाळ आपले त्याला म्हणणार की ह्याला घ्यायचं, बाकी काय 3 वेळा मिळाले नेले त्यानं. कुणी? जय हिंद जय भारत. जय हिंद जय भारत. आज आमच्या बरोबर एक पैलवान आहेत. त्या पैलवानांचं नाव आहे पैलवान विलास यादव. मला एवढंच सांगायचं आहे की आजपासून 35 वर्षापूर्वी मी लहान असताना इथं कुस्त्या खेळायला आलो होतो. आणि कुस्त्या खेळायला आला असताना मैदानात रेफरी हे होते. रेफरी असताना या माणसानं त्यावेळी मैदानात 20 पैसे उधळलेत. मी कुस्ती जिंकली, माझे ढोपरं फुटलेत, गुडघे फुटलेत, आणि 20 पैसे उधळलेत. ते 20 पैसे मला मिळालं. त्यावेळी माझा वस्ताद माझ्याबरोबर लाला चौगले, महादेव लवार होते. त्या दोघांना मी म्हणलं मला पैसे पाहिजेत म्हणलं, मी परत भांडलो यांच्या संग. त्यावेळी यांनी आणि 8 आणे दिलं, असं टोटल 70 पैसे दिलं 35 वर्षापूर्वी. मला ते अजून आठवण आहे, आणि त्याचा बदला म्हणून आज मी त्यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहे. हे असं आहे की ती घडलेली गोष्ट 35 वर्षापूर्वी आहे, कारण ही माझ्या वडिलांची जन्मभूमी पण आहे. माझ्या वडिलांचा 1930चा जन्म आहे. ठीक आहे. आणि वडिलांची जन्मभूमी कापशी आहे. हा, त्यामुळे माझ्यासाठी फार मोठी ऊर्जा देणारी ठिकाण आहे. या ठिकाणी येऊन जर एका वस्तादाची मी मुलाखत घेत असेल तर ही येणाऱ्या पिढीसाठी फार महत्वाची गोष्ट आहे. कारण ही गोष्ट जरी 35 वर्षापूर्वी घडली असली तरी सुद्धा ती गोष्ट मनाला फार मोठी ऊर्जा देते. कारण 70 पैशापासून सुद्धा आम्ही कुस्ती खेळलेलो आहे. मल्ल हा छोटा दिसतोय, पण या महान मल्लानं अनेक नामांकित मल्लांना चितपट केलेला आहे आणि त्याच्या छातीवर बसण्याचं कार्य केलेलं आहे. अशा महान मल्लाजवळ मी आलेलो आहे आणि त्यांच्याकडून थोडा इतिहास कुस्तीचा जाणून घ्यायचा आहे. तर नमस्कार बाबा. नमस्कार. थोडंसं तुमचं पहिलं बालपण सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव विलास बाळकू यादव. हा. आमच्या वडिलांचा धंदा कापड धुयाचा. बर बर. आणि कापड धुणे असताना पण जनावर आणि तालीम कडला, केसऱ्यांची तालीम कडला असल्यामुळं त्या तालमीत मी शान टाकायवर येणार. मग त्या तालमीत खेळायला लागलो. महिपतराव काय मोठा माणूस, महिपतराव केसरी पहिला. ते म्हणला ही गेले की तिथं बसा गेल्यानंतर ती पाठी टाकून देतात, मी खेळायचं तिथे खेळायचा. बर. पुन्हा जामदार महाराज हे बाहेर कुठे गेले ते, आणि ते आलेत कापशीत. आल्याबरोबर त्यांनी पहिले मारुती मंदिरमध्ये स्थानिक झालं. तिथं पांडुवाकड्यानं लाकडा धंदा मारुती मंदिर लाकडं ठेवली ती. ते आम्ही सगळ्या पैलवानांनी बाहेर टाकून जामदार गुरुजी खोते म्हणून मी आतापर्यंत टिकलेलो आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मग लहान असताना तुमची घरची परिस्थिती, म्हणजे तुमचं मूळचं गाव हे म्हणजे कापशीच का? कंदूर मूळचं गाव. हो. मग तुम्ही इकडून इकडे आला? इकडून म्हणजे चंद्रापा ह्या गावचा मोठा पैलवान कुलदैवत म्हणजे चंद्रापा लखू केसरी हे नदीला खेळायला जाणार. बर. गावात खेळत तालीम नव्हती तेव्हा. म्हणजे वाळूत खेळायला? वाळून नाही, नदी जांभळी मातीला. आणि तिथं आमचं म्हातार नदीनं पळायला इकडे येणार आणि त्यांना धुयाला कापड धुया हे म्हणा, तिकडे पत्त्या लावायची तिथं असणार. ते म्हणा बाळक्यात होतं आमच्या संगत चली. बर बर. मग तिन्हीकडे आल्यानंतर मग ती जागा तिने मला दिली खाली. बर 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 बर. मग आपला मी पैलवान म्हणजे चांगलाच गाजरू म्हणजे गाजरूच म्हणायचं. मग तुम्ही लहान गटामध्ये कुस्ती खेळायला आला? बरोबर बरोबर. मग घरची परिस्थिती कशी होती? बेताचीच परिस्थिती होती चांगली म्हणजे माझ्यापुरती. दूध म्हाताऱ्यानं माझ्यासाठी, दूध म्हशी 4 पाळल्या माझ्यासाठी म्हाताऱ्यानं पाळल्या. खाव खास दूध. मग तुम्ही शाळा शिकत शिकत कुस्त्या खेळत होता? शाळा शिकायची 4थी पर्यंत शिकलो. म्हातार शाळेत मला दूध घेऊन येणार प्याला. म्हातार? हो, दूध प्याला. आणि शाळेत काय मला येणार नाही, मास्तर मारणार. मग 4थी पास झालं आपल्याला शाळा सोडली. उगाच कशाला उगाच आपलं खेळायला लागलो मग मी. बर. मग तुम्ही शालेय ह्याच्यामध्ये कुठपर्यंत खेळला असा काय? शालेय ह्याच्यामध्ये? नाही 2 डाव खेळू. 2 डाव शाळेत. शावाडी जामदार सर आहे त्याचा रंगाचा शेवटला, त्याला धर्मा पाडला. धर्मा कांबळे पाडला मी त्यावेळी बारका सरा शेवटला शालेयात 4थीला असताना पाडला तिथं. बर बर. तिथं धर्मा कांबळे ना मारला तिथं. बरं. ते सारखं उठायचं. जामदार मला नाही, तुला एक बार मारलाय पुन्हा तू यावर नाही असं म्हणायचं. जामदार मला नाही म्हणणार. बरोबर. मग तुम्ही मोठं झाल्यानंतर तुम्ही मोठ्या गटात खेळायला सुरुवात केली? बरोबर. बरोबर आहे. मग त्यावेळी तुमच्या कुस्त्या चालू झाल्या कोणाकोणाबरोबर? अशा काय? अशा बऱ्याच कुस्त्या नामांकित म्हणजे हे पांडू लबडे, पुन्हा राम सारंग. मग अशी काही
गावात मग राम सारंगच्या बरोबर जेव्हा कुस्ती झाली होती, ते राष्ट्रकुलला ते विजेतेपद होते का नव्हते ते काय 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 नव्हते. नुसतं चाललं आमचं प्रॅक्टिस चाललं हा प्रॅक्टिस 52 किलोला चाचणीला चाललं. बरं, मग काय झालं राम सारंग सरांची कुस्ती झाली का तुमची, काय झाली? झाली की त्याला ज्या हाताला लागला, हा. हाताला लागला ते लगेच त्याला टांग धरल्यावर मी उचलून मागं टाकलं. म्हणजे लहान म्हणजे राष्ट्रकुलला जाण्या अगोदर अगोदरच बरोबर. मग राम सारंग सरांच्या बरोबर कुस्ती झाली तुमची? विषय 2 डाव झाली, एक 2 डाव झाली, 2 वेळा झाली. 2 वेळा झाली. पुन्हा मला तिनं मार्काच काढलं, हा. पण त्याला असं 2 डाव टाकून दिलं, पॉईंट मध्ये घेतलं. हा. तिचं पॉईंट ज्या झालं भेटावं पुन्हा शेवटी भेटावा मागं टाकलं होय. बरोबर ते पॉईंट मध्ये काढलं, पण त्याला युवराज पाटील म्हणणार का नाही, हा. हे चावलं आहे बघा, काय? चावला सोडीन नाही, भोर सोडणार आहे का मला चाचणीला, कोणाला सोडणार नाही, हा. आणि कुठं सोडणार नाही पुण्याला. युवराज पण काय म्हणायचं असं की काळले कडक आहे कडक म्हणायचं? आहे असं म्हणायचं. हो म्हणणार. आणि ते बाळ आपले बाळ गायकवाड त्याला म्हणणार की ह्याला घ्यायचं बाकी काय. मग 3 वेळा मला नेले त्याने हा कुणी बाळ गायकवाड. बायगावरनं. बरं मग काय झालं? नंबर आले की 4थ्या 3री पर्यंत नंबर येत हा, येत होतं. पुन्हा शेवटला नाही टेकणार आम्ही. बरोबर, कारण म्हणजे परिस्थिती म्हणा, खानपान म्हणा. मुंबईला 4थ्या पर्यंत गेलो, आणि ते कृष्णा कळंत्रे हम्म. आणि ते हो काय आप्पा कदम हिंची भांडणं लागली. हम्म. त्यात आमचं तुम्ही म्हणजे आता तुमचं चला घरला जावा. घरात जावा तो पॉईंट मध्ये ते काही निकाल दिलाच नाही तिने. मग आप्पा कदम कोणाची भांडण कृष्णा कळंत्रे का बरं? ते महाराष्ट्र केसरी महाराजकीसाठी बाहेर बाहेर गेली. बाहेर हा. गेल्यानंतर पंच म्हणले नाही, आणि बाकीची म्हणली झाली. कोल्हापूरवाडी ऐकत नव्हती पा कोणाला. बर, मग ते निर्णय पुन्हा दिला नाही, आप्पा कदम विजय. 1978 अधिवेशन. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. त्या अधिवेशनाला तुम्ही होता? आता काय सकाळी मी मुंबईला होतो. अरे वा, क्या राघव काटाला बघा. ते अधिवेशन फार महत्वाचं अधिवेशन. आज होतो. त्या अधिवेशनावर जर भांडणं झाली तर तक्रार झाली ना कुस्ती हो, महाराज केसरी. महाराज तेच की मीच होतो. मी कुस्ती माझीकडे इकडे ह्या बॅटला चालू, हिची तीही चालू, पुढे दंगा झाल्यावर आमच्या कुस्तीला कोण लक्ष देते. मग बस. जावा म्हणले. विजय तुलाच म्हणले जावा. अरे मग त्यामुळे तुमचं हे झालं. होय, आज झाले. बरोबर. मग तुम्ही आप्पा कदमाची कुस्ती बघितली का होती? बघितली की कसं झाली, काय जोरात जोरात झाली. कृष्णा केसरी ऐकत नव्हतं, बारक होतं का नाही, हो. 60 दिनी मागं सरकून जायचं. कृष्णा? हासून बघ, जवळजवळ 1.5 तास कुस्ती चालली तिथे. काय सांगता? काय सांगतो ना मी आहे हा. ना, थांब थांब रडी खायचंच. हा. पुन्हा खुर्च्या उचलून पंच कोल्हापूरवाली दगा करीत तिथे. हा. सुट्टी देत नव्हतं आम्ही. लय सांगा. लय दगा. बरं, मग थांबायची पुन्हा लावायची, असं झालं. 2 डाव झालं, 3ऱ्या डाव चला आप्पा कदमाला विजय विजय दिला. दिला. मग तसं आप्पा कदम पण पैलवान जोरात जोरात. कुस्ती खेळायला म्हणजे लांब उंची, लचक लचक सगळं. 7 फूट उंचीचा हो, गडी. मग तुम्ही स्वतः बघितलं ते अधिवेशन होय महाराज केसरीची. होय. मग गदा आप्पा कदमांना दिली 27 किलोची चांदीची गदा. दिली. पुन्हा खोपुलला काय माहिती हा. का, ते पठाण हम्म. इस्माईल पठाण इस्माईल पठाण इस्माईल शेख. इस्माईल शेख पठाण हा. ते पण तसंच तिथं झालं. आप्पा कदम तिथं तशीच झाली. काय झालं? तिथंच रडी झाली पुन्हा. रडीच झाली. हो, पुन्हा 2 वर्षानं बर 80ला. 80ला. मग त्यावेळी मला वाटतं बापू लोखंडे झाला आपला रेल्वे. बापू लोक झालं. ते पण मुंबईवाला म्हणून काय झोळला. म्हणजे भांडणच. मला एक सांगा, पहिले जी महाराज केसरी कुस्त्या व्हायच्या का नाही, ते आता नाही हं? आता नाही. का बरं होत नाही आता? 2 नंबर चालू. काय सांगताय? आता मी ह्या भागात संपूर्ण कोकण असू दे, वाडे असू दे, कंदूर असू दे, कापशी असू दे, कोतुले असू दे, पंच मला पंच म्हणून घेतात. मग घेतात की मी बघितले स्वतः पंच पंचमून असतात. सर्जेरा पिरियड म्हणला ह्याला पंच घ्यायचा म्हणला. हम्म. पिरियडात सर्जेरा पिरियड माझ्या विरुद्ध असून सुद्धा मला ये म्हणतो, आणि दोस्ती माझी म्हणली असं म्हणतो. म्हणजे निकाल म्हणजे निकाल, निकाल त्यात वाद नाही. वाद कोतुली असं झालं की रे, की पंच दुसरा ढिला होता, गावचा पंच होता. ती कुस्ती त्याला मला झाली नाही. मी गेलो, माझी पंच सोडली आणि त्यावेळी गेलो, कुस्ती झाली नाही. पुन्हा लावली कुस्ती. तिथं म्हणला विलास म्हणतोय बरोबर, विलास सांगतोय कुस्ती लावली पुन्हा कुस्ती. क्या बात. मग तुम्ही रामा मान्याची आप्पा कदमाची ज्यावेळी कुस्ती झाली, आता हे ह्या कुस्तीचं हे झालं, तुम्ही रामा माने आप्पा कदमाची 1978 ला कुस्ती झाली होती. खास बघा नाही महाराज केसरीचीच कुस्ती सेमी फायनलची. कुठं ह्याला त्या काय खोपुलला. हा खोपोली झाली. आणि लक्कड कोटावर काय तर झालं रामामाने ढाक मारले. ढाक मारली माहिती. हा, मग काय झालं ती काय बघितलेली का? बघितली की मी, पण ते पुन्हा निर्णय समजून घेऊन पुन्हा कुस्ती लावली. हात लावले. हा, कारण ते लक्कड कोटाच्या बाहेर पडले. बाहेर पडली ती टांग मारल्यावर. हा, टांग. मारल्यावर पुन्हा समजून घेऊन आत मार. पण त्या कुस्तीला आप्पा कदमांचा म्हणजे ऍक्च्युली मला रावसाहेब आप्पा मगर म्हणले, मगर जर म्हणले ती टांग जर आत बसली असती सपशेलच तर रामा माने महाराज केसरी झाला असता. हो, झाला. कारण रामा माने त्या लेवलचा पहिला होता म्हणतात. मग तुम्ही ती कुस्ती बघितलेली का? बघितली मी, कडला आहे नको मी सांगतो नका मी. मला लबाड काय 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 करायचं काय, आता काय पारितोषिक मला मिळायला लबाड. बरोबर. रामा माने पैलवान कसा हो? शांत चिताचा आणि डाव करणार,
बरोबर शांत चित्तानं कुठल्या पॉईंटवर आहे तेव्हा लगेच मनात टाक असा एवढा भारी चांगला भारी भारी आणि गर्विश गर्वी नव्हता गर्वी अजिबात नाही म्हणजे एवढा मोठा पैलवान असं म्हणजे गर्वीच नाही खरंच सांगा. हो, मी लबाड सांगित नाही मला म्हणला ये बाळा माझ्याकडला बस हा. आम्ही त्याच्या रेल्वेत आम्ही जायचं का नाही हा, हा. अधिवेशनाला हा, बरोबर. पासावा रेल्वे हा. गेलोया मला खायला देणार नाही मी पैसे आपण आहे ते आपण नका तुझं असू दे मला माझं दे खायला एवढं गरीब पैलवान असू गरीब सुद्धा. असतो हो म्हणजे एवढं प्रेम नाही. काळाला मी खेळायला होतो तुम्ही काय म्हणलं राहिला एक महिनाभर होतो पहिलं महिपत केसरी आपले जेवण इकडे कोण नव्हतं म्हणून होतो जेवण करायला. हा बरोबर महिपत केसरी पैलवान कसा हो ते चांगलं तशी चांगली पैलवान चांगलं 7 वेळा महाराज चॅम्पियन तोंड 85 किलोला 7 वेळा महाराज चॅम्पियन आहे तो. क्या बात आहे क्या बात आहे हो. क्या बात आहे. आणि पण तो महाराज केसरी का होण्याचा मिळाला नाही भाऊ म्हणतात नाही ते खचीकरण झालं बरंच नाही तर तो महाराज केसरी झाला असता. झालं असतं आता आम्हाला कळते ना आम्ही आहे ना काय बोलते ते म्हणजे महिपत केसरी महाराज केसरी झाला असता. झाला असता क्या बात आहे त्या क्या- दादू चौलेन काय केलं दादू चौलेन हे काय काय करून गाठलं त्याव ढाग लावतो मला म्हणून असा माणूस आहे तो असाही पण हो आता कुठल्याही मैदान ते हम्म. पाडणार म्हणजे पाडणार बाकीच काय मोठा मोठं एवढा खेळायचा हो, हो. क्या बात जबरदस्त. क्या बात आहे. मग तुम्ही त्यांचं जेवण करायला थांबलेलं एक महिनाभर. एक महिनाभर होतो क्या बात आहे. मग जेवण करताना तुम्ही खेळला असा. म्हणजे तिथं खेळू इकडे हे तालीम सुटी काळ्या मामा ज्यावेळी तुम्ही होता असा का नाही हं. त्यावेळी तुम्ही कुणाबरोबर खेळला असा तिथं. कुठला कुठला खेळाय वय जेवण करू का खेळू आम्ही बाप म्हणजे वेळच नाही जेवण करायला वेळच नाही तर काय करायचं खेळायला. बरोबर नाही ज्यावेळी तुम्ही खेळायला जायचं मग धर्मा कांबळेबरोबर तुमची कुस्ती झाली बरोबर. हं. तशी अनेक कोणाबरोबर झाल्या कुस्ती आठवणीच्या. पांडुला बरोबर झाली का. पांडुला म्हटलं त्याला त्याच्या गावात का नाही फिरू हा. तिथं कोण उठना हा. उठना म्हटलं त्याच्या गावाला मला लाव कोणाबरोबर कोण उठू दे हा. जामदार महाराजांना मला त्याला जामदार मला सव घाण हा. आज जाणार हा. त्याचं असं चापजणार हा. आणि मला धरतो काय करीत नाही धरतो म्हणलं असं तापसून. हो बरं. धरली मी हा. ते आलो त्याला वाटलं बार काय आल्या ढाक लावा आल्यावर उतारलं लगेच त्याला तिथं मला 25 रुपये तिकीट कुस्ती लावली ती ते मला तिथं 400 का 450 रुपये जमलं माणसाने दिलं माणसाने दिलं मला आणि उचलून मला खाली ठेवला तिथं सगळे उचलून हो घेतला. चिच्ची आता एक पोलीस अधिकारी चिले म्हणून हा. नाही त्याला विचाराय गमत की खरं काय हो ते आता मला भेटलं की मला आवडतं काय म्हणताय? पोलिसांना काय म्हणताय हो म्हणजे एवढं तुम्हाला ते रिस्पेक्ट म्हणजे तुम्ही कुस्ती केली तिथं. तो तिथं मग आणि म्हणजे पांडुला आपल्याला मारलं. मारलं की मग अशा तुम्ही आणि कुणा कुस्त्या केल्या. मग ईश्वरा पाटील 7 वेळी मारला आमचा ईश्वर पाटील हो विचार त्याला म्हणजे आमचा ईश्वर पाटील आमचं अँकरिंग करणारे हो पुकारणार रे कसं कसं काय काय झालं. मी तिथं म्हणजे दसऱ्यात कुस्त्या हे असतात यात्रा भरती सातारा बरं मग तिथं मैदान आपलं 5 गावाचं आपलं असतं हं. मग ते हे येलूर तिचं कुळस आम्ही येलूर हे साताऱ्यावरती हं, हं. मला फिरू तिथं तिथे गावावर अरे धरकी काय करते बारकाय धरी काय करते बरं उठलं हं. धाग मारलेलं माहिती त्याला कधी विचारा हं. यादवानी तुम्हाला कसं मारलं विलास मारलं पण सांगतो ते बघा तो आलाच कुठेही करतो हं. तो बारकी विकते नाद खोळाय त्याचा म्हणतोय खरं काय हो एवढं अनाऊन्स करतोय आलाच करतो म्हणजे तुम्ही ढाक अशी मारली त्यांना विचारा द्याला तुम्ही म्हणजे त्यांना कळावंच नाही ढाकाची मारली. पाडलेलं मला माहिती नाही म्हणला तो एवढ्या स्पीडनं तुम्ही खेळत होय, तो होय. मग तुम्ही ज्यावेळी एवढा आता खेळला बरोबर हं. आणि कोणत्या एखाद्या मल्लाबरोबर खेळला का चांगल्या कुस्ती पैलवानाबरोबर चांगली कुस्ती ते तुमच्या? कुशिरच एक होतं कुशिरे त्याचं काही नाव माहित नाही बाजीराव का आणि शित्तूरचा ह्यो ध्यानू पाटलावर खेळायचा. नाही ध्यानपाटी बारीक हो ध्यानू तुमच्याशी बारीक बारीक आमच्यापेक्षा विचार एक त्याला ते बी बारीक आमच्या रंग जोड रंगा कदमच्या जोडीत देऊ 48 44 ला खेळणार तो असं होतं पण नंबर कुठे काढला नाही त्याला ते वर कुठे नंबर नाही काढला ते असे जे पैलवान जे जुने होते तुम्ही जेव्हा कुस्त्या बघायला जायचं का नाही तर तुम्हाला आवडायच्या कोणाकोणाच्या कुस्त्या चांगल्या वाटायच्या की बाबा ही जी कुस्ती बघण्यासारखी आहे असं तुम्हाला कोणाचं वाटायचं. त्या टायमाला हा. नव्हा त्या टायमाला शंकर आष्टेकर शंकराष्टकरी कुस्ती बघितली तुम्ही. अहो की हिंद केसरीच्या साठी 4 दिवस राहिलो होतो कोल्हापुरात यार्डात बर तिची बघाय होतो पुन्हा लक्ष्मी वॉर्डर होत आहे लक्ष्मण कुस्ती बघितल्या. अहो एक वेळा 10 वेळा बघितल्या कुस्त्या क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे. एक वेळ 10 वेळा मग बघितल्या लक्ष आपलं ह्यो कसा खेळायचा अष्टकर आष्टेकरचा नाच थोडा पट हनुमान सारखा पट हा. पण सोडणार नाही आल्याबरोबर ती कुठली आल्यावर सोडितच नाही ती शंकराष्टकर हो सोडित नव्हता कोणाला आणि पाडीतच तो पाहिजे. पाडीत आणि लक्ष्मी मोटरा कसा हो तो काय जबरदस्त म्हणजे कलक्षास तो चाल घेत हा. नव्हता खेळायला हा. आम्ही चाल घेतो खेळताना हाताला चाल करत नाही हे चाल घेत नव्हतं शांत चित्ताने खेळणार चाल आल्याबरोबर पद्धतशीर करणार तो. लक्ष्मी मोटरा हो म्हणजे वडाला तसा
म्हणजे शान सोबत खेळणार, शांत स्वभाव खेळणार. पॉईंट शॉट खेळणार. आणि कोण तसा चांगला पैलवान? युवराज अण्णाची कुस्ती भेटली सगळ्या युवराज पाटलाची आपल्या. युवराज पाटलाची मोहर जाऊन बसलो तू, हा. सतपाल तिची हा. मोहर जाऊन बसलो तू. आमचा अब्दुल शेठ हम्म. दिलावर शेठ आहे का नाही माहिती हा. आहे? त्यांचा बाप आम्ही दोघ गेलो तू. हा. त्याच्या काय म्हणते ते आंबेवाडी जायलो सकाळपर्यंत लवकर मोहर जायसाठी बसलो जाऊन. हम्म. मग जाऊन मोहर बसलो, कुस्ती लावली. हम्म. कुस्ती लावल्यावर सतपालचे पट जे काढला का नाही, सतपाल सतपालनं हा. युवराज पाटला हम्म. पट काढल्यावर ढाक लावली, हम्म. छाताडाच बसला. असं मोहर एवढे होई तेवढ्या मैदान आम्ही एवढ्या बसली बघा. अरे बापरे, खुर्चीत मोहर बसलो आम्ही. डोळ्यानं तुम्हाला जेव्हा दिसलेली हो डोळ्याने छाताडा बसला छाताडा बसला. बसला. अरे कुस्ती लय दंगा झाला सर. दंगा व्हायची, माणसं आत बाहेरच माणसं होती, आत नव्हती. हा. लय दंगा धुडकूच पुन्हा. धुडकूस. नाही, कुस्ती केली 100% कुस्ती म्हणजे मग युवराज पाटील तसा पैलवान चांगला चांगला ते पण शांत लक्ष्मण झाला, शांत चव्हाण खेळणार. हं. आले की सोडणार नाही, मागणं माणसं आरली का नाही हं. पुन्हा करून चढणार. वराडल्यावर ओरडलो आणि मग युवराज पडला बिडकीगत फुगायचं म्हणतात. फुगायचं तिथे मागणं माणसं आरली की पुन्हा चाल घेणार. अगोदर 2-4 मिनिटं शांत. शांततेनं खेळणार. काय काय म्हणजे तिथं वरच्या पैलवानाचा अंदाज घेत पुढे खेळणार. हम्म. असं आणि नंतर ऍक्शन करणार. अक्षय करणार. बाळा गायकवाडांचा तुमचा कधी कॉन्टॅक्ट आला का हो? बाळ गायकवाड नो, संजय गायकवाड. ते काय तुमचे आमदार झाले शित्तूरचे? अहो, संजय गायकवाड आमदार होते. हं. ते आमच्या इथं ग्रामपंचायत थांबणार, आम्ही तालमीत आम्हीच त्याला आमदार केलं. हं. पोरापोराने आम्ही. हं. नाही त्याला तिकीट दिली, गायकवाड साहेब तिकीट त्याला देत नव्हती. बर. पोराने आम्ही आता जर सांगितलं की नाही ते काय मानसिंग गायकवाडला तिकीट देते, हं. त्यालाच तिकीट द्यायचं मग संजय गायकवाडला चालेल. बर बर. हा. तो आमदार झालेली. काय सांगताय? हो सगळं ह्यात फिरतो आम्ही. इथं आले का नाही की मला घेऊनच वर्ष घेतो लोक तिकडून फिरायला. खरं? चला इले चला अंड्याची बुरमी किटल्या अंड्याची भुर्जी. ओली किटल्या हा. आणि खायचं अरे बापरे. गरम खायचं. असं मग तुम्ही एवढं त्यांना मदत केली? मदत केली पण ते मीच आवाज उठला सरपंच बसल्यावर म्हणले दादाशी तिकीट दिलं तर आम्ही परिचय करणार नाही कापशीवर ग्रामपंचायत. बर. तेव्हा त्यापासून मला लक्षात देऊन धरला की काय सुट्टी दिलेली नाही. म्हणजे तुमचा मित्र जवळचे होते? अहो जवळ व्हायच नव्हतं, विचारूच नका तुम्ही. एकदम खास. खास. आणि मग तुम्ही एवढे मोठे आमदार होते, तुम्ही काय फायदा करून घेतला? काय तुम्हाला नाही नोकरी का लागली नाही, नाही काय तुम्हाला? काय काय नाही फायदा नाही, काय नाही काय नाही. मग का लागली नाही तुम्हाला नोकरी? नाही, नाही. तुम्ही काय लावून नाही. घ्यायला पाहिजे होती ना. काय झालं माहितीये का, आपण चॅम्पियन नाही हं. खेळणारे माणसं, त्यामुळे आपण कोण आपलं गरीबांचं ऐकते, मोठीची माणसं लावणार, कोण बँकेत लावली, कोण लावली गावातली, आपण गरीब माणसं. मग तुमच्या वडिलांनी एवढ्या वाईट प्रसंगात तुम्हाला शिकवलं आणि एवढं ही केलं, मग तुम्हाला कुस्तीतून काय मानधन मिळायचं का हो तेवढं? 3-4 वर्ष मानधन मिळालं 180 रुपये कुठनं शासनाचं मिळालं मानधन? मिळालं की बर. 4 वर्ष 180 रुपये प्रमाण. पर दिवस पर महिन्याला 80 रुपये 180? असे असं 6-6 महिन्यात चेक निघालं आम्हाला. अरे वा. ते बाळ गायकवाड तिथं जाऊन तारीफ सांगा जाऊन आणायचं आणायचं. जाऊन. बर. मग तुम्ही ज्यावेळी कापशीत व्यायाम करत होता बरोबर, हं. तुम्ही बैठक आणि दंड किती मारायचो हो? तुमचं बैठक किती मारायचं असं तुम्ही? मी 100 ते 150 वर काय पण नाही बैठका बैठक आहे. एका टायमाला झालं हो? म्हणजे असं टोटल किती मारायचं एखाद्या दिवस जास्त सगळ्यात नाही जास्त? नाही जास्त नाही जास्त. महाराज आम्हाला काय करणार माहिती का, तालमी बसणं असंच चालणार का नाही वर ते महादेव करे पण खाली जमीन असलं खड खायचं हं. आणि मागं काठीकून असणार महाराज आमच्या. बर. पळवायचो. पळावर हं. असे चाचण्या हे की चाचणी कोल्हापूरचं झालं का नाही हं. सेशन की सुट्टी देत नव्हतं आम्हाला ते. बर. आणि आणि काय मग दंड किती? दंड 100च्या आसपास नाही. हं. असं आणि पण तो व्यायाम लय व्यायाम. पळती व्यायाम लय. पळती व्यायाम आणि खेळायचं जोरात. मला दोघं खेळायला होणार, दोघाबरोबर मला काय सांगताय? दोघाबरोबर खेळायला होणार. आणि डाव कुठल्या वर्षी सगळं डाव शिकवायचं महाराज? मला डाव सगळं सगळं काय कसं डाव शिकलो हं? महाराज सुट देत नव्हतं डाव दिला. मग तुम्ही- महाराजाला मी खाईनावर सोडित नव्हतो माझ्यापेक्षा मोठा असून हं. पण ते म्हणतो ह्योच पहिला माझा झाला तर मला सांगितलं ना, एक विलास तू गरीबच आहेस, हं. चांगला खेळतोस, दारू प्यायची नाही, हं. कधी आयुष्याला बाटलेलं नाही, काय झालं पिलं नाही? अजिबात नाही. मी महाराज सांगतो, जामदार महाराज माझा गुरु आहे, अजिबात दारू प्यायलेलं नाही कधीच. आणि कधी महाराजांनी तुम्हाला मारलं का हो? मारलं की मला. पण तुम्ही महाराजाला प्रत्युत्तर कधी केलं नाही? नाही 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 नाही. मी काय झालं माहिती का, मी 2 पोरं खेळून भेंडाळलो हं. तुम्ही, मला माझ्यावर 2 मिनिटं खेळला पाहिजे. हं. मी नाही म्हणलं, मला आता उठलोच आज खेळता करता ह्या जे काम हे काय मला नाही, हे फुटलं तर हं. हे कान फुटलं तर बाहेर हं. हे कडचं मुस्कान लावली. मारली. मग तुम्ही त्यांना काही बोला नाही? काय गुरुला काय बोलायचं पुढं, काय बोलायचं, काय बोलणार म्हणजे गुरु असल्यामुळे त्यांचा रिस्पेक्ट केला, आदर केला तुम्ही. काय 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 बोलणार. ही फार मोठी गोष्ट आहे.
आजकाल एखाद्या शिष्याला एखाद्या पैलवानाला जर वाजता जरी मुस्काडा मारली किंवा शिवी दिली तर लगेच तालीम बदलते. आणि हे काय म्हणतात की मला त्यानं मारलं तरी सुद्धा मला काय दुःख वाटलं नाही, मी परत खेळलो त्यांच्याबरोबर थकलेला असून सुद्धा, म्हणजे चूक नसताना सुद्धा. हीच नम्रता फार महत्वाची आहे. आज पैलवानांच्यात नम्रता नाही, खेळाडूंच्यात नम्रता नाही. मी पैलवानच नाही, खेळाडूंच्यात नम्रता नाही. माणूस मोठा हा चॅम्पियन पद मिळाल्यानंतर होत नाही, नम्रतेने मोठा होतो. या जगात दुसरं काही मिळवायचं नाही, नम्रता फार महत्वाची आहे. तुमच्यात सहनशीलता पाहिजे. फार मोठ्या गोष्टी दादा बोलतायत. तुम्ही मला आता एक तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे, तुमचं जे खानपान होतं का नाही, सकाळचं तुमचं काय खायचं असं त्यावेळी तुम्हाला खायला काय मिळायचं? सकाळचं का नाही, मी सकाळचं आई शिरा करी ती, शिरा खायत होतो. नसली की शिळी भाकरी दूध खायत होतो. शिळी भाकरी म्हणजे कुस्कुरून कुस्कुरून खायचो. बरोबर. आणि थंडाई मिळाली का तुम्हाला कधी? थंडाई जामदार महाराज म्हणजे तिथं आम्ही केली देवळात. देवळात आम्ही म्हणजे असं हे नव्हतं, म्हणजे घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे थंडाई वगैरे जरा तिथंच देवळातच आम्ही महाराज करून भाकरी खाऊनच सगळं हे करायचं खेळायचं. सकाळी पाहिजे. मग तुम्ही किती भाकरी खायचो सर त्यावेळी? दीड भाकरी भात एवढा. भात नाही खायला नाही, वजन वाढते वजन वाढलं खेळा येत नाही म्हणून भात खायचा नाही. बरं. आणि दुपारचं मग काय खायचं? नाहीच. मग दुपारचं कुठं काय असं खाल्लं तर नाही. मग नाही, संध्याकाळी मग दूध सकाळचा लिटर एक, संध्याकाळी लिटर एक, तेवढं दूध प्यायचं. आणि मटण किती खायचं? मटण काय हिशेब नाही माहिती मटणाला. म्हणजे तरी ही चिकन असलं काही नाही. गावठ्या कोंबड्यात आम्ही ते आम्ही घर बांधलं नाही, ते सफर होतं. मग आम्ही 10-12 जण 20 पोरं आमची एक टाक होती त्या टायमाला. पैलवान मग तालमीत आम्ही कोंबड्या कापणार आम्ही आणि खाणार. रोज एक दिवस अडकून मला झालं की सुट्टी नाही तर आमच्याकडे शिक्षक म्हणणार, अण्णा होऊन दे. शिक्षक हो, शिक्षक आमचा बंधुराज पण होता ना त्यावेळी. अहो विचारा तुम्ही, तिथे गेला विचारा मला, तुम्ही जेवणच कुठे रे, तुला जेवण नसतं. पण सांगतो बघा सगळं. आमचा भाऊ हो, विचारा तुम्ही त्या तुमच्या जेवायला. म्हणजे भारी काम आहे. म्हणजे सकाळी शर्वाई शाळा असली का नाही, एखादा तिकडे गेला का नाही, या जागेला पण जेवण असतं येणार. मग आईला म्हणणार, आमच्या आईला म्हणणार, आय मी आज जेवण आणलेलं नाही, बकरी घालणार. तुमच्या आईला? हो, विचारा करा तुम्ही. एवढं करत संबंध? हो. पण पहिलं जे प्रेम होतं ते आताच प्रेम राहिले का? हो, नाही राहिले. पहिला अधिकाराने जाऊन आई मला वाढ, वाढणार लगेच. कुणालाही कुठल्याही शिक्षकाला मागितले जेवण मला द्या, त्या खोलीत तिथं जेवण देणं आहे. मी नमस्कार करतो तुमच्या आईला, खरंच नमस्कार करतो. का फार म्हणजे काय माहिती का, ती काय म्हणे माहिती का, मी काय म्हणत नव्हतो. ही कधी सगळी माणसं आमच्या घरात म्हणजे आमच्या घरात की पोरं शिकाय म्हणजे नोकरी आले, ते नसली आहे ना की मी करतो की, मला काही काम कमी नाही अशी आमची आई म्हणायची. आमचं म्हातार काय म्हणणार नाही, काहीच म्हणणार नाही. क्या बात. माणसं निघून गेलीत ना? निघून गेली. पण ह्यांचे संस्कार फार महत्वाचे शिकून गेलेत ना? नाही, ती अनेक संस्कार मी ऐकतो सगळ्या आईचा. आई बाबा काय मला म्हणणार, आई म्हणणार कुणाला काही म्हणायचं नाही. गावात आपण दुसऱ्या गावात इथं आलोय, कुणाला काही म्हणायचं नाही. आपलं तुझ्या बेतानं तुला शिकवायला लागत नाही. तुझा गुरु म्हणजे आमदार महाराज आहे, त्यामुळे तू काही कच्चा नाहीच म्हणली आई म्हणणार. आई मला कधीच काही म्हणणार नाही, कधीच काही नाही. मला म्हणणार कुस्त्या आलो, किती पैसे जमलं? 20-25. हे तुझ्याकडे धागे सगळे देतो तुझ्याकडे मी. आपला आईला द्यायचं आणि आली की पुन्हा लागत मला द्यायची आई. आणि आईला आनंद व्हायचा ना? व्हायची. 20 रुपये जरी आणलं तरी बाबा माझ्या लय आनंद. ते दिवस चांगले होते ना? ते दिवस चांगले होते. आता दिवस नाही बरोबर. आता किती पैसे मिळालं तर कुठल्याही पैलवानाला समाधान नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. किती पैसे मिळाले तरी. आता तुम्ही एवढं 2-2 लाखाच्या कुस्त्या लावताय, बघतोय की आमच्या कापशा मैदानात मागच्या वेळी तुम्ही 2 लाखाची कुस्ती लावली. मग एवढं पैसे देऊन पहिल्यांदा समाधान नाही, तेव्हा कसं काय समाधान होतं? नाही, तशी ती हे होतं, माणसाची भावना होती त्या टायमाला, भावना होती. आता भावना बदलल्या असं म्हणजे आता लोक बदलायला लागले. कशामुळं की ह्या कुस्त्या नोरा होत्यात. नोरा कुस्त्यात म्हणून भावना बदलल्या. त्या नुरा कुस्त्या होऊ नयेत यासाठी काय करावं? आता काय करायचं तुम्ही सर आहे ना, तुम्हाला माहित होता. नाही, तुम्ही पहिलं मला अनुभव सगळा म्हणून म्हणतो. तुम्ही बघा, तुम्ही ऍज अ वस्ताद म्हणून जेव्हा मैदानात जाताय तेव्हा तुम्हाला लगेच कळते की नुरा आहे का काटा? लगेच काय कळतं? लगेच कळतं. हो, लगेच की बाबा ही नुरा आहे का काटा गोष्ट आहे. बरोबर. मग तुम्ही लगेच ओळखणार की बाबा ही काय आहे. आता त्याच्या अगोदर मैदान तुम्ही नव्हता, तुम्ही जमदाडे काय माऊली जमदाडे माऊली, पुन्हा जामदा काय नाव होतं? अबदार, नंदू आमदार. हा.
ह्या कुस्त्या मैदान आम्ही इथे घेतलं होतं खाली. हा. त्या टायमाला मला पैसे ठेवला होता. तिन्ही कुस्तीला मीच पंच होतो. मैदान मीच भरले होतं पैसे. तर म्हणले विलासराव त्या नंदू आमदार कुस्तीला पंच राहिल्यावर नंदू आमदारनं डाग मारली. पब्लिक झालं म्हणजे मी झालं नाही, म्हणजे कुस्ती झालेली नाही. पैसे दिला तर 1 लाख रुपये म्हटलं. पुन्हा कुस्ती लावली. पुन्हा कुस्ती लावली. पब्लिक झाल्या म्हटलं, पण तुमचं लक्ष नाही, लक्ष माझं मी पंच होतो ना. बरोबर बरोबर. कुस्ती झालेली नाही. कुस्ती होऊन दे, पैसे दिले तुला, थोडं पैसे दिले म्हटलं 1 लाख. पुन्हा लावली कुस्ती. पुन्हा नंदूला मारली. परंतु महत्वाचं तो पाहिजे होता ना की हा ते म्हणजे तुमच्या देखत कुस्ती झालेली नाही, म्हणजे ही तुमची चौकशपणा, म्हणजे पंचांचं लक्ष हे फक्त कुस्तीकडेच पाहिजे. पंच माणसाकडे नाही. माणसं काय वाटते मध्ये झाल्यावर झाली असं नाही. कुस्ती लावली पुन्हा मी. मग आता मला पंचांना एक काय संदेश द्या माहितीये का? पंचांनी कसं राहावं मैदानात गेल्यानंतर ते आता तुम्ही थोडं सांगा. कारण काय झालंय आता कुस्तीला वाद व्हायला लागलेत का नाही, बरोबर? तर पंचांनी कसं राहायला पाहिजे? पंचांनी दोन्ही पैलवान आपलंच म्हणायचं. काय सांगताय? दोन्ही पैलवान आपलंच आहेत. आता हे खेळ आहे, काय होते ते निर्णय योग्य ते त्याचा. कोण पण असू, पोरगा जरी असला तरी योग्य निर्णय दिला पाहिजे. त्या मताचा माणूस मी. त्यासाठी तुम्ही पंचांनी काय करावं? म्हणजे आता काय आता आमचं नाही अहो तसं नाही, पण काय करावं म्हणजे कुस्तीकडे प्रॉपर लक्ष द्यायला पाहिजे. बाहेर कुठे लक्ष द्यायला नाही पाहिजे. आता मी बेळगावला सोन आहे, तर ते अमर सूर्यवंशी म्हणतो अण्णाशी घ्या तिथं. अण्णाच्या हे चालून दे म्हणजे बेळगावमध्ये. बरोबर. म्हणजे एवढं ते झालं. काय व्हायला लागलं माहितीये का? मी काय म्हटलं, आता मी सुद्धा खूप पैलवान आहे. तुम्ही आता तुमच्या जवळ 80 पैसे 70 पैसे घेऊन घरला गेलोय मी. माझ्या वडिलाला फार आनंद झाला. मला देताना 20 रुपये दिले बापानं माझ्या, आणि मी घरात गेलो. अण्णा म्हणले मी 70 पैसे दिले बघा कापशीत. अण्णा आमची खुश झाली, म्हणजे जा देवापुढे ठेव म्हणले. आणि मी देवापुढे पहिली ती चालू देवापुढे ठेवायची. पहिली चालू होती. आम्ही देवापुढे ठेवायला आलो पैसे, मला 70 पैसे. आणि मी म्हणलं अण्णा 20 रुपये दिले, 70 पैसे दिले नुसतं. मी जरा रडल्यात केलं तर नाही म्हणले, बाळ हे पैसे लय महत्वाचे आहेत. तर ते आज मला कळतं आहे की ते 70 पैसे माझ्यासाठी आज 70 लाखाच्या बरोबर आहेत. त्यामुळं मला त्यातून फार मोठी ऊर्जाच मिळाली. आमचे भविष्य घडलं म्हणायचं. आता तुम्हाला नुसतं नारळ घेऊन सुद्धा कुस्त्यासनी याचा योग आला का? हो कधी आला नाही. नारळ घेतले, पहिले नारळ घेतले. फक्त नारळच आणि घरला आणि त्यात सुद्धा आनंद आहे. चांगली गोष्ट. कुस्ती केली हे आनंद आहे. आता तुम्हाला जाता एक प्रश्न हा विचारतो, नुरा कुस्त्या ज्या आहेत का नाही साहेब, आता जास्त होते बरोबर? ह्या थांबण्यासाठी पोरांनी पंचांनी लोकांनी काय करावं, पैलवानांनी काय? आता हे पंच ज्यावेळी आज निवडते त्यांना यात्रा कमिटी असेल किंवा तुमची जिल्हा लेवलची कमिटी असेल, त्यांना तिने सांगितलं पाहिजे की बाबा हे असं झालं तर थांबवायची, पण मारामारी करायला नाही हे सांगायला पाहिजे. नोरा कुस्तीवाले ही नोरा कुस्ती अशी काय नाही, आणि काय जर भांडणं झाली ही त्यांना समजून समोर करावं. बरोबर. त्या कमिटीने सांगितलं पाहिजे. यात्रा कमिटी असू दे नाहीतर जिल्हा तरी कमिटी असू दे. दुसरी गोष्ट, मुलांना जे पैसे मिळतात हे पैसे योग्य मिळतात का? आता पैलवानांना योग्य मिळतात. म्हणजे आता पैसे आम्ही योग्य देतो. आम्ही देता योग्य, पण इथून आता जे मिळतात 1 लाख 2 लाख योग्य मिळतात का पैसे? बरोबर आहे. गव्हर्नमेंटनं, महाराष्ट्र सरकारनं पैलवानांना काय द्यावं म्हणजे आणि पैलवानगी वाढेल? नाही, महाराष्ट्र शासन देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? आमच्या पैलवान वेशाला तिने त्यांच्या बिरजी धरलेलं नाही. तिने बिरजीत नाही द्यायला. असं कसं काय म्हणतात? बिरजीत द्याला तुम्ही त्यांना बाबा, शासना काय ते पगार झाले त्यांना, कोणाला मिळत नाही, कोणाला देतय, कोण नाही. म्हणजे पैलवानांना मानधन वगैरे वेळेवर द्यायला पाहिजे. काय असेल ती 1 रुपया असं असेल ते वेळेवर द्यायला पाहिजे. हे म्हणाले गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की दादा मानधन घेत नाहीत, पण त्यांचं मत असं आहे की जे पैलवान मानधनवाले आहेत त्यांना मानधन वेळेवर देणं गरजेचं आहे. कारण त्याचं घर खर्च चालत नाही, त्याचा उदरनिर्वाह चालत नाही, त्यांना अडचणी भयानक आहेत. याचा विचार करणं गरजेचं आहे. ही आमची एक विनंती आपणाला आहे. आता जाता जाता जे नवीन पिढीमध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे, म्हणजे समजा दारू पिणे, इंजेक्शन घेणे, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? हो नाही, चुकीची गोष्ट आहे ती. का बरं? का चुकी? अहो, इंजेक्शन म्हणून खेळतात म्हणजे ही चुकीची गोष्ट आहे. आम्हाला कसलं इंजेक्शन काय आता काय म्हणतात मला काय माहित नाही. आम्ही नुसतं ऐकतो. तुम्ही कधी इंजेक्शन घेतलं नाही? आयुष्यात कधी नाही. एक इंजेक्शन घेऊन कुस्ती खेळले असते तर अजिबात नाही. वर्ल्ड चॅम्पियन झाला असता. नाही, अजिबात नाही. हात कापड काढली म्हटलं का नाही, मुंडा वाजला का नाही की काय सांगू, पांडू केसरीचा बाबा बार काढितावर हे सह्या भागात बघायला कुस्ती आमच्या. पांडू केसरीला बाबा बंदूक घेऊन कुस्ती निघाली की बार काढणार वर. काय सांगतोय? हो, तिची कुस्ती लावा पहिली तुमची. हो,
बर. बाकी लक्षात नाही त्यांच्या अजिबात. आणि तब्येत अशी एकदम हो. टणटणीत कधी. हो. क्या बात क्या बात आहे क्या बात आहे. मग आता मी जे तुम्हाला व्यसनाधीनता जी म्हणतोय का नाही, आता पैलवानांच्या थोडी व्यसनाधीनता वाढली, ह्याच्याबद्दल त्यांनी व्यसन करू नये हेच तुमचं मत आहे? तर खेळ खेळा ना, व्यसन करायचं तर खेळू नका. म्हणजे आपल्या पैलवानच्या वेशाची इज्जत जाते असं माझं मला म्हणायचं आहे. फार फार मोठ्या गोष्टी बोलतात दादा, फार मोठे यांचे विचार आहेत की पैलवानी वेशात. महाराष्ट्र चॅम्पियनला तुम्ही 4 वेळा जाण्याची योग आला, तुम्हाला पद हे मिळालं नाही, हे मिळालं नाही, पण मैदानात कुस्त्या तुम्ही चांगल्या केल्या. नाही, दुसऱ्या कुस्तीपर्यंत आम्ही गेलो, तिसऱ्यापर्यंत तिन्ही मैदानात तिसऱ्यापर्यंत मी गेलो म्हणजे ह्याला महाराष्ट्र चॅम्पियनला. तिथून पुढे चालायचं योग आला नाही, कारण शिक्षण अपूर लागलं सगळं. त्यामुळं आज आम्ही विलास यादव यांच्या दादांच्या जवळ आलेलो आहे. माझी 35 वर्षापूर्वी माझी पंच राहिले कुस्तीला, आणि मी सुद्धा जिंकून सुद्धा मला 70 पैसे दिले, पण मला तो आनंद आहे. तर माझ्या वडिलांची जन्मभूमी ही कापशी आहे, आणि या जन्मभूमीमध्ये माझ्यासाठी 70 पैसे मिळणं म्हणजे 70 लाखाच्या बरोबर आहेत. त्याचा आम्ही म्हणजे मनापासून त्याचं स्वीकार पण करतो, आणि माझ्या जीवनातली एक आठवण म्हणून मी माझ्या डायरीत सुद्धा नोटेड ठेवलेलं आहे की अशा गोष्टी माझ्या घडल्या. 35 वर्षापूर्वी भेटलेला एक पंच, त्या पंचांची मी मुलाखत घेतली. ते नामांकित पैलवान आहेत. माझी वस्ताद आनंदा धुमाळे यांनी पण सांगितलं की चांगला खेळतो विलास म्हणून. तसे आणि भरपूर नामांकित पैलवानांनी सांगितलं. राम सारंग सरांच्या बरोबर कुस्ती झाली, धर्मा कांबळे साहेबांच्या बरोबर कुस्ती यांनी केली, ईश्वरा बापू आमचे त्यांच्याबरोबर कुस्ती यांनी केलेली आहे. तर असे नामांकित पैलवान विलास यादव यांच्याजवळ आलो. त्यांचं गाव कापशी आहे, तालुका शाहूवाडी आहे, जिल्हा कोल्हापूर आहे. तर अशा पैलवानाजवळ आलो, आणि ह्यांनी कुस्तीचं जे मनातले विचार बिना संकोच करता लोकांच्या पुढे मांडण्याचं कार्य केलं, त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. नमस्कार. नमस्कार.